मैत्रिणींनो, कुठल्या तरी कार्यक्रमात आपण जातो आणि अचानक कपड्यांवरती डाग पडतात, पण हे पडलेले डाग काढायचे कसे हा मोठा त्रास आपल्याला जाणवतो. चहाचे, तुपाचे, तेलाचे सगळे डाग काढणं म्हणजे नाकीनऊ येतात. पण अजिबात टेन्शन घेऊ नका, अशा काही घरगुती टिप्स तुम्हाला सांगते ज्या तुमचं हे टेन्शन दूर करतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1 ते म्हणजे चहा, कॉफी आणि रसाचे डाग. आता चहा, कॉफी आपण पित असतो आणि नेहमी चहा आपल्या शर्टावर सांडतो आणि जेव्हा पांढरा शर्ट घालतो तेव्हा जास्त. मग अशा वेळेस काय करायचं? कोमट पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड साबण तुम्हाला टाकायचं आहे. डाग पडलेल्या भागावर ना लगेच कोमट पाणी टाका, त्यावरती थोडंसं लिक्विड डिटर्जंट किंवा साबण लावून थोडंसं 1 ते 2 मिनिटं तुम्हाला चोळायचंय. त्यानंतर स्वच्छ पाण्यानं धुवून टाका, डाग लगेच निघून जाईल. पण हे तुम्हाला लगेच करायचंय, फार काळ थांबू नका. दुसरं म्हणजे तेला तुपाचे डाग कसे काढायचे. त्यासाठी टॅल्कम पावडर किंवा डिशवॉश तुमच्याकडे असेल, डिटर्जंट असेल ते तुम्हाला घ्यायचंय. शक्यतो भांडी ज्याच्याने घासतात ना तो साबण घेतला तर उत्तम. त्यानंतर याची कृती काय करायची आहे, तर तो जो डाग पडलेला आहे तिथे तुम्हाला भरपूर टॅल्कम पावडर टाकायची आहे. 2 मिनिटं तशीच ठेवायची आहे. पावडर तेल शोषून घेते, त्यामुळे ना ही पावडर झटकून त्यानंतर टाका आणि त्यावर थोडंसं डिशवॉश टाकून 2 मिनिटं छानपैकी चोळा. कोमट पाण्याने कपडा धुवून टाका, लगेच तुमचे हे डाग दूर होतील. तिसरं म्हणजे रक्ताचे पडलेले डाग. विशेषतः स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस हा प्रॉब्लेम जाणवतो. मग तेव्हा काय करायचं? थंड पाणी आणि मीठ हे 2च पदार्थ वापरायचे. रक्ताच्या डागावरती कधीही गरम पाणी वापरू नका, त्यानं डाग जास्त पक्का होतो. डागावर लगेच थंड पाणी टाका, त्यावर थोडंसं मीठ घासून 3 मिनिटं ठेवा आणि नंतर थंड पाण्यानं छानपैकी चोळून टाका, लगेच तो रक्ताचा डाग निघून जाईल. चौथी टिप ती म्हणजे शाईचे डाग. यासाठी तुम्हाला सॅनिटायझर आणि नेलपेंट रिमूव्हर आणि कॉटन एवढंच साहित्य लागणार आहे. जिथे डाग पडलेला आहे डागाच्या खाली एक पांढरा कागद किंवा कपडा ठेवा. डागावर सॅनिटायझर किंवा रिमूव्हर टाका. कापसाच्या बोळ्यानं तो डाग हलक्या हातानं टॅप करायचा आहे तुम्हाला. शाई कापसाला लागेल आणि ती बाहेर येईल आणि त्यानंतर तो तुम्हाला धुवून टाकायचा. लगेच शाई सुद्धा तुमची निघून जाईल. 5वं म्हणजे जेवणाच्या पंक्तीत गेल्यावर भाजीचा आणि हळदीचा डागा पडतोच पडतो. मग अशा वेळेस काय करायचं? लिंबू आणि खाण्याचा सोडा ह्या 2च गोष्टी तुम्हाला वापरायच्या आहेत. मग जिकडे डाग पडलेला आहे त्या डागावर थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा, त्यावर लिंबाचा रस पिळा. 2 ते 3 मिनिटं ते मिश्रण डागावरती राहू द्या आणि त्यानंतर तुमच्याकडे जुना टूथब्रश असेल ना त्याच्याने तुम्हाला चोळून घ्यायचंय. पण एक महत्त्वाची टिप देते, कोणताही उपाय पूर्ण कपड्यावरती वापरण्यापूर्वी कपड्याच्या एका छोट्या न दिसणाऱ्या कोपऱ्यावरती आतल्या बाजूला तो जरा ट्राय करून बघा, जेणेकरून कपड्याचा रंग हा खराब होणार नाही. कारण बरेच असे इन्ग्रेडियंट आहेत ज्याच्याने मूळ रंग खराब होऊ शकतो, जाऊ शकतो. मग अशा वेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. त्यामुळे जसं आपण चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं लोशन लावत असताना पॅच टेस्ट करतो, तसंच कपड्यावर टाकण्याआधी सुद्धा पॅच टेस्ट करा. पण मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला डाग पडला आणि लगेच हे तुम्ही उपाय केले तर तुमचा डाग हा नक्की निघून जाईल. बरेचदा असंही होत असतं की आपले कपडे आपण घालतो आणि त्या कपड्यावरती च्विंगम लागतं किंवा चिकट पदार्थ लागतो. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं माहितीये का? च्विंगम लागलेला जो तुमचा कपडा आहे त्याला उलट्या बाजूनी बर्फ जो आपला असतो ना त्या बर्फानं तुम्हाला मागच्या भागाला फिरवायचंय. त्यानं इझिली कुठल्याही प्रकारचे चिकट पदार्थ असतील, च्विंगम असतील ते निघून जातात आणि अगदी पटापट ते निघून जातात. त्यामुळे अशा सगळ्या तुम्ही गोष्टी छोट्या छोट्या केल्यात तर तुम्हाला अगदी त्या लाईफ सेवर ठरणार आहेत. कुठेही कार्यक्रमात गेलात तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही पटापट ब्लिंकिट किंवा झेप्टो करून सुद्धा या गोष्टी मागवू शकता आणि त्यावरती उपाय करू शकता. त्यामुळे हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर शेअर करा, कारण हा प्रॉब्लेम माझ्याप्रमाणे तुम्ही सगळे नक्की फेस करत असतील. आणि विशेष करून स्त्रिया जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा रक्ताचे डाग, स्टेन हे पडतातच पडतात. मग तुमच्या अंडरवेअर असेल किंवा अगदी तुमचे कपडे असतील बाहेरचे त्यावर किंवा अगदी बेडशीटवर सुद्धा तुम्ही हे पर्याय वापरू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि असंच लोकमत सखीवर प्रेम करा.